महाभारत भाग 20। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं महाभारताच्या कथेत। मागच्या भागात आपण पाहिलं, कुंती कर्णाला भेटण्यासाठी गेली। तिने कर्णाला जन्माचं सत्य सांगितलं। कर्ण हा तिचाच पहिला पुत्र होता, तो पांडवांचा मोठा भाऊ होता। हे सत्य ऐकून कर्ण हादरून गेला, पण त्याने दुर्योधनाची साथ सोडली नाही। त्याने कुंतीला एक मोठं वचन दिलं, युद्धात तो तिच्या 4 पुत्रांना मारणार नव्हता, फक्त अर्जुनाशी युद्ध करणार होता। आता महाभारताची कथा पुढे सरकत होती। युद्धाची चाहूल सर्वत्र लागली होती। दोन्ही बाजूंनी सैन्य जमू लागलं होतं, पण श्रीकृष्णांना युद्ध नको होतं। त्यांना शेवटपर्यंत शांतता हवी होती। म्हणून श्रीकृष्णांनी एक निर्णय घेतला, ते स्वतः हस्तिनापुरात जाणार होते। पांडवांसाठी शांततेचा प्रस्ताव घेऊन श्रीकृष्ण हस्तिनापुरात पोहोचले। त्यांचं राजदरबारात मोठं स्वागत झालं। धृतराष्ट्राने त्यांचा आदर केला। भीष्म पितामहही तिथे उपस्थित होते। द्रोणाचार्यही सभेत बसले होते। विदुर मात्र कृष्णांचं मन समजत होते। श्रीकृष्णांनी सभेत शांतपणे बोलायला सुरुवात केली। त्यांनी कुरुवंशाला एक गोष्ट सांगितली, पांडवांना त्यांचा योग्य हक्क द्यावा, त्यांना त्यांचं राज्य परत मिळावं आणि युद्धाचा मार्ग टाळावा। श्रीकृष्ण म्हणाले की युद्ध भयंकर असेल, असंख्य योद्धे त्यात मृत्युमुखी पडतील, अनेक मातांची कुशी रिकामी होईल, अनेक कुटुंबांचा संसार उद्ध्वस्त होईल, म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही। दुर्योधनाने पांडवांशी शांतता करावी, पण दुर्योधन मात्र हट्टावर ठाम होता। त्याला पांडवांना राज्य द्यायचं नव्हतं। श्रीकृष्णांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण दुर्योधनाने त्यांचं म्हणणं नाकारलं। तो म्हणाला की पांडवांना काहीही मिळणार नाही। दुर्योधनाचा अहंकार दिवसेंदिवस वाढत होता। श्रीकृष्णांनी शेवटचा मार्गही सांगितला। पांडवांना संपूर्ण राज्य नको होतं, त्यांनी फक्त 5 गावांची मागणी केली, पण दुर्योधनाने ती मागणीही नाकारली। त्याने पांडवांना सुईच्या टोकाएवढीही जमीन देणार नाही, असा कठोर शब्द उच्चारला। सभेत उपस्थित सर्वजण शांत झाले। भीष्म पितामहांना हे ऐकून दुःख झालं। विदुरांनीही दुर्योधनाला समजावलं, पण दुर्योधन कोणाचंही ऐकत नव्हता। उलट त्याने एक भयंकर योजना आखली। त्याला श्रीकृष्णांना बंदी बनवायचं होतं, पण श्रीकृष्णांना बंदी बनवणं इतकं सोपं नव्हतं। कृष्णांनी दुर्योधनाकडे पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज दिसू लागलं। क्षणात सभागृहाचं वातावरण बदललं। श्रीकृष्णांनी आपलं विराट रूप प्रकट केलं। त्यांच्या शरीरात असंख्य दिव्य रूपं दिसू लागली। संपूर्ण सभा त्या दिव्य रूपाने थक्क झाली। देव, ऋषी आणि अनेक अद्भुत शक्ती त्या विराट रूपात प्रकट होत होत्या। दुर्योधनाला ते दृश्य पाहून धक्का बसला। त्याला समजलं की कृष्णांना बांधणं अशक्य आहे। श्रीकृष्णांनी शेवटचा इशारा दिला। युद्धाचा निर्णय आता दुर्योधनाच्या हातात होता, पण दुर्योधनाने शांततेचा मार्ग सोडला। आता युद्ध जवळजवळ निश्चित झालं होतं। पांडवांनीही युद्धाची तयारी सुरू केली। कौरवांनीही आपलं विशाल सैन्य उभं केलं। आता प्रश्न फक्त एका गोष्टीचा होता, दोन्ही बाजूंना सेनापती कोण असणार? आणि त्याहून मोठा प्रश्न होता, श्रीकृष्ण कोणाच्या बाजूने उभे राहणार? कारण कृष्णांकडे स्वतःचं विशाल सैन्य होतं आणि त्यांच्या बुद्धीची ताकद तर अमर्याद होती। कौरव आणि पांडव दोघांनाही कृष्ण हवे होते, म्हणून दोन्ही बाजूंचे दूत पुढे आले। आता कृष्णांसमोर एक मोठा निर्णय होता, कृष्ण पांडवांना मिळणार की कौरवांना? आणि त्यांनी असा कोणता निर्णय घेतला, जो पुढे संपूर्ण महाभारताचं युद्ध बदलणार होता? हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की पहा, कारण पुढच्या भागात होणार आहे कृष्ण आणि अर्जुन